बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व बंजारा समाज विमुक्त जाती जमातीचे नेते मोतीराम हिरा चव्हाण यांचा वाढदिवस उद्या दिनांक 1 जून 2024 रोजी होता। परंतु प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीचा निकाल हा दिनांक 4 जून 2024 रोजी असल्याने मोतीराम हिरा चव्हाण यांचे वाढदिवस साजरा करण्याचा दिवस पुढे ढकलण्यात आलाय, अशी माहिती स्वतः मोतीराम चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे। नुकतंच सोलापूर लोकसभा ची निवडणूक पार पडली। यामध्ये काँग्रेस कडून प्रणितीताई शिंदे या उभ्या होता, तसेच भाजपाकडून राम सातपुते या हे निवडणूक रिंगणात होते। तर तुम्हाला काय वाटतं, आगामी येत्या 4 जून रोजी जो निवडणुकीचा निकाल आहे यामध्ये कोण बाजी मारणार? सध्या लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे। 4 दिवसावर मतमोजणीचे दिवस जवळ येत असून सर्व मतदार बंधूंना आणि सर्व ह्याच्यामधून उत्कृष्ट त्यांना म्हणजे कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे। मी या निमित्ताने सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा 2 वेळा BJPचे खासदार निवडून येऊन या मतदारसंघाचे काही विकास झाले नाही आहे। ते शासनाची निधीसुद्धा त्यांना खर्च करता आले नाही, ते त्यांचं गुणधर्म नाही। परंतु BJPचा हाच डाव आहे की एकदा निवडून आले की मोदीच्या विचारांनी चालायचं, मोदीच्या इशाऱ्यावर सर्व राज्य चालतंय। म्हणून खासदार काम केलं का न केलं काय म्हणून या ठिकाणी काम झालेलं नाही। सध्या प्रणिती शिंदे हा मध्यमधू आमदार आहेत आणि ते गोरगरिबाचे, मागासवर्गीयाचे, शेतकरीचे सर्व जाती धर्माला संघट घेऊन ते आज या ठिकाणी कार्य करत आहे। प्रणिती शिंदेचे ते कामाचं पद्धत वेगळी आहे। त्यांनी कामगार असो, कुठलंही प्रकरण असो, शेतकरी असो, निराधार असो, कुठलंही असो, कुठलं खालच्या गोरगरिबाचं आणि तडीतापडीच्या लोकांना तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी या कामाचं जाब विचारतात अधिकाऱ्यांना आणि काम करून घेतात आणि जागेवरून त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून काम करून घेतात, अशी प्रणिती शिंदे यांची हे आहे। पण लोकसभेच्या आता 4 दिवसात आल्यामुळे लोकसभेमध्ये आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या दोघात लढत खरी आहे असं म्हणतात, पण मला तर असं वाटत नाही। आज वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये मी फिरत असताना या मतदारांनी उत्कृष्टपणे प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे सिद्धून अनेक लोकांनी आव्हान म्हणजे गावात आणि ह्याच्यात मागासवर्गीय वाड्यावस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा प्रणिती शिंदे यांना म्हणजे मतदान करून विजय करण्याचे सर्वांनी संकल्प त्यांनी मतदार होऊन ठरवले आहेत। कुठला नेता आणि कुठलं पुढारीच्या ह्याच्या नाईकचा स्वतः मतदार तयार झाले होते। मतदार तयार होऊन मतदारांनी प्रणिती शिंदे यांच्या बाजूने भक्कमपणे मतदान केलेले आहेत। प्रणिती शिंदे येत्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे। ते विजय असं आहे नाही तर 1 ते 1.5 लाखांनी त्यांनी विजय होणार आहे। कारण का या ठिकाणी बंजारा समाजाचा पूर्ण पाठिंबा होता, मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा होता, धनगर समाज होता, लिंगायत समाज होता, अनेक समाजाने त्याला भरभरून मतदान दिलेलं आहे, मतदान केलेलं आहे। त्यामुळे प्रणिती शिंदे याबाबत कोणी शंका आणू नये। येत्या 4 तारखेला त्यांचं विजय हा निश्चित आहे आणि विजयच नाही तरी विक्रमी मताने ते विजय होणार आहेत। कारण का सुशीलकुमार शिंदे या देशाचे नेते आहेत, गोरगरिबाचे कैवारे आहेत। सुशीलकुमार शिंदेचा हा वाटचाल, सुशीलकुमार शिंदेचा हा वारस म्हणून प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याच्या मतदारांनी ठरवलेलं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, आता माझं सुद्धा मी मोतीराम चव्हाण, माझा वाढदिवस उद्या 1 तारखेला आहे, परंतु वाढदिवस साजरा करणार नाही। आमच्या नेत्या प्रणिती शिंदे हा विजय झाल्यानंतर त्याच्या विजयावरच माझा वाढदिवसाचा साजरा असं समजून मी उद्याचं 1 तारखेचं माझं वाढदिवसाचा कार्यक्रम मी कॅन्सल केलेला आहे आणि 4 तारखेला विजय झाल्यानंतरच त्या विजयाचे माझं या ठिकाणी
कार्यक्रम मी साध्या पद्धतीने करेन. माझं परिणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेच्या कन्या हे निवडून येणं महत्त्वाचं आहे. हा वाढदिवस महत्त्वाचे नाही म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी माझं 1 तारखेचा कार्यक्रम वाढदिवस केलेला. सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो, माझा वाढदिवसासाठी उद्या हार तुरे काय आणून नये, तोच हार तुरे आपली नेत्या परिणिती शिंदे निवडून आल्यानंतर आपण सर्वांनी मिळून एक दिलाने त्याला आपण सत्कार करू आणि त्यांना हार घालू एवढं सांगतो. आणि सर्व मतदारांचा मी आभार मानतो. परिणिती शिंदे यांना विजय हो. मी जगदंबा माता आणि शिवालाल महाराज, सिद्धारामेश्वर महाराज या सर्व सिद्धाराम पुण्यनगरीमध्ये मी त्यांना आशीर्वाद मिळो. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.